क्रिकेटसाठी. मात्र निश्चितच ज्यांचं समालोचन ऐकून आम्ही समालोचन शिकलो ते आमचे गुरुवर्य विठ्ठल पाटील सर, त्यांचं सुद्धा इथे शुभागमन झाले. त्यांना सुद्धा मी विनंती करेन या आपण मंचावरती, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. चला सामन्याला सुरुवात येईल. संध्याकाळचे वाजलेत 5:18 आणि इथे सामन्याला सुरुवात होईल. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करायचं. सामना कोण जिंकणार? साई स्टार वीगर आणि त्यांच्या विरुद्ध यंग स्टार मोरबे. गोलंदाज इथे सज्ज होईल. विजय सज्ज. पहिला चेंडू घेऊन स्ट्रायकर एंडला सचिन फडके. पहिला चेंडू इथे आपण पाहिला. जोरदार अपील केली गेली. अपिलामध्ये फक्त उत्साह आम्ही पाहिला. इथे आपण पाहते निर्धाव चेंडूची सांगता झाली. 5 षटकांची लढत आहे. पॉवर प्ले मध्ये धावा येणं खूप गरजेचं आहे. मात्र तसं घडेल का मैदानावरती? चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती. विजय या खेळाडूच्या आपण पाहिल्या. विठ्ठल पाटील सर यांचं सुद्धा इथे आगमन झाले. काल त्यांना आम्ही कॉल केला, कामानिमित्त ते पोहोचू शकले नाहीत. मात्र आज त्यांचे संध्याकाळच्या सत्रामध्ये हजेरी आहे. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप स्वागत करते या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया आपण मैदानावरती. संघाचा अकाउंट इथे ओपन होईल. दुसऱ्या चेंडूवरती स्ट्रायकर गेलो सचिन आणि त्याला साथ देईल सनील फडके. सनील याच्यावरती जबाबदारीचं ओझ आहे. साई स्टार वीगर संघ यंगस्टार मोरबे संघाच्या विरुद्ध खेळते मैदानावरती. आजच्या दिवसातील ही पहिली लढत आहे आणि मोठ्या फटक्यांची अपेक्षा करेल. सनीलकडे ती जबाबदारी सोपवले कर्णधारानं. मात्र ते मोठे फटके येतील का? षटकातील तिसरा चेंडू. जबरदस्त चेंडू आहे. यंगस्टार मोरबे संघ तितकाच ताकदवान आहे. इथे साई स्टार विगर संघासमोर चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये राहिली. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिला चेंडू निर्धाव्य, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आले आणि तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव्य. 3 चेंडू संपलेत. धावा आहेत त्या फक्त 1. साई स्टार विगर संघ मैदानावरती फलंदाजी करते. गोलंदाज तयार विजय. मोठा फटका बॅटच्या मधोमध आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. आजच्या दिवसातील हा पहिला तडाखा. चेंडू सीमा पार. षटकार. चला मी विनंती करेन डे नाईट ग्रुपचे सर्व सभासद सीमारेषाच्या बाजूला आपण उभं राहायचंय. मंचाच्या समोर ही वेळ नाही. डे नाईटची स्पर्धा आहे. अजून प्रेक्षक जसे जसा दिवस पुढे सरकेल, संध्याकाळचं सत्र येईल, रात्रीची स्पर्धा येईल, तेव्हा प्रेक्षक वाढतात. मात्र आता उभं राहायचं. पारस भोईर यांची आम्ही वाट पाहते. जाऊया आपण मैदानावरती. अंडर 19चा सामना आहे. भिंगारवाडीच्या मैदानावरती संघ खेळते. त्यांच्यासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण मैदानावरती. एकूण धावा धावसंख्या फलकावरती 11 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहते 2 संघ एकमेकांच्या समोर आलेत. साई स्टार वीगर संघ जेव्हा स्पर्धेची घोषणा झाली, सर्वप्रथम कॉल आलेला संघ होता यंगस्टार मोरबे आणि त्यानंतर साई स्टार वीगर. दीपकभाई फडके यांचे सुद्धा खास सहकार्य या स्पर्धेसाठी राहिले आणि प्रत्येक आयवा झेलसाठी प्रीत स्पोर्ट्स आणि दीपकभाई फडके यांच्या माध्यमातून प्रत्येक आयवा जेलसाठी टी शर्ट सुद्धा पुरस्कृत आहे. काल सुद्धा एक जेल पारस भोईरचा मी पाहिला आणि आजच्या रात्रीमध्ये सुद्धा ती ऑफर खुली असणार आहे प्रेक्षकांसाठी. गोलंदाज तयार. जोरदार अपील केली गेली. सनील याच्यावरती दबाव होता. इथे पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनल्यात बिनगडी बाद 11 धावा धावसंख्या फलकावरती.
थँक्यू सो मच. पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या त्या तब्बल 11 धावा. धावसंख्या फलकावरती एक षटकार एक चौकार. सनीलचा आपण पाहिला. सनील फडके या संघाचा सुपरस्टार साई स्टार वीगर संघ मैदानावरती 2 हात करते यंगस्टार मोरबे संघासमोर. संघाचा ट्रम्प कार्ड दुसऱ्या पॉवर प्लेचा षटक घेऊन आपण पाहते गोलंदाजीसाठी सागर उलवेकर. स्ट्राईक रनला खेळतोय सचिन फडके. सचिन खूप वर्षाचा अनुभव आहे. अनुभवी खेळाडू एक्सपिरियन्स इथं वापरेल का. उन्हाचा तडाखा सुद्धा आपण पाहतो. डे नाईटची स्पर्धा आहे. 5:23 झालेत आणि पहिला सामना. सुरेख फटका आहे एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात मात्र आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. मिळणार चौकार. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. 19 धावा. धावसंख्या फलकावरती त्या 15 धावा. लोअर फुल टॉस होता. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव निश्चितच मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. पहिल्या षटकामध्ये आलेले 11. त्यानंतर धावसंख्या फलक पुढे सरकले. 16 धावा बिनगडी बाद असताना साई स्टार वीगर संघ मैदानावरती आपण पाहते. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल सागर उलवेकर. षटकातील तिसरा चेंडू घेऊन. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून गेला. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव मिळेल या चेंडूवरती. रिव्ह्यू सिस्टम सुद्धा आहे. वाईट साठी एक रिव्ह्यू आहे आणि त्यानंतर बीमर साठी सुद्धा एक रिव्ह्यू मिळणार आहे. फिल्डिंग टीम रिव्ह्यू. पंचांचा इशारा आलाय वाईड. इथे चेक केला जाईल. तिसरे पंच आम्हाला जॉईंट होतील. हिरामन भोसले सर इथे आम्हाला जॉईंट होतील. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग टीम रिव्ह्यू. तर निश्चितच इथे पंचांचा इशारा. रिव्ह्यू सक्सेसफुल मोरबे संघ आणि इथे डॉट बॉल येईल. ऑन द लाईन हा चेंडू होता. पंचांनी इथं पारखलं. निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. 3 चेंडूंचा खेळ इथे संपला. एकूण धावा आहेत त्या 16 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहते. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. सागर उलवेकर गोलंदाजी करते. संघाचा प्रमुख खेळाडू संघाचा संघनायक आपण पाहते. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा. लोअर फुल टॉस. चेंडूची वाट पाहिली. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरीसाठी प्रयत्न. धोका मात्र इथे सेफ आहे. सुरक्षित आहे खेळाडू. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. एकूण धावा. धावसंख्या फलकावरती 17 झालेत. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. सामन्याचं चित्र आपण पाहतोय. पहिलं सत्र सुरू असताना मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज सागर उलवेकर. सचिन फडके आणि सनील फडके ही सलामीची जोडी मैदानावरती. 3 चेंडू डॉट केलाय सनील. मात्र आतापर्यंत 11चं योगदान आहे. मोठा फटक्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तैनात. कोणती चुकी होणार नाही आणि पहिला धक्का साई स्टार वीगर संघाला. इथे सचिन फडके माघारी. धावा असताना तब्बल 17. नवीन फलंदाज येईल राकेश पाटील. राकेशला नेहमी आम्ही लोअर ऑर्डर फलंदाजी करताना पाहिले. फिनिशिंग करण्यासाठी ओळखला जातो. फिनिश करण्यासाठी ओळखला जातो सामने. मात्र इथे वर संधी मिळाली. 3ऱ्या क्रमांकावरती आला. इथे संघाला गरज आहे धाब्यांची आणि एकूण धावा आहे त्या 17. सागर तयार आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकांचा वाजवी खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या 11. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 6. इथे संघाची परिस्थिती साई स्टार वीगर संघ 1 गडी बाद. एकूण धावा आहेत त्या 17 धावा.
मैदानाकडे आपण जाऊया. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. इथे मालिकावीराची बाईकचा आनंद घेत असताना आमचे मित्र श्रीकांत पाटील नेट सुविधा पुरवण्यासाठी त्यांचं विशेष सहकार्य सुद्धा आम्ही पाहिले. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. 2 षटकामध्ये इथे आपण धावा पाहिल्यात 8.50 सरासरीनं 17 धावा 1 गडी बाद. गोलंदाज तयार आहे. मंगेश नावडेकरचा हा चेंडू थोडासा उचली घेणारा चेंडू होता. यष्टीरक्षकानं आपलं काम चोखपणे बजावलं व निर्धाव चेंडूची सांगता झाली. यंगस्टार मोरबे आणि त्यांच्या विरुद्ध खेळतोय मैदानावरती साई स्टार वीगर. ही फ गटातली ही पहिली लढत आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. गोलंदाजीसाठी मंगेश नावडेकर पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकरला तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली गेली. तर स्क्रीनवरती इथे तिसरे पंच ऑन स्क्रीन आमच्या असतील. थ्रो गोलंदाजी बिलकुल इथे आम्ही खपवून घेतली जाणार नाही. ऑब्जेक्शन आले खेळाडूंवरती. तिसरे पंच इथे सज्ज होतील आमचे आयोजक मयूर पाटील. जाऊया मैदानावरती. मंगेश सज्ज होईल. हा चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. मोठा मासा इथे जाळ्यामध्ये अडकलाय. सनील फडके गोज. पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर आपण पाहिला दुसऱ्या चेंडूवरती सफलता मिळाली. आमच्या बाईकचे पुरस्कर्ते सध्या सायकलचा आनंद घेत असताना साहेबा रॉकेट बैलाचे मालक अमय शेठ पाटील त्यांची सुद्धा इथे खास उपस्थिती आम्ही पाहिली. खूप मेहनत या स्पर्धेसाठी आणि त्यांचं योगदान आम्हाला बहुमूल्य ठरलं. तर त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 स्पोर्ट्स सायकल ज्या मला पुरस्कृत झाल्या ते रोहन रामभाऊ पाटील, प्रकाश बालाराम पाटील, दिनेश गणपत मसने आणि संजूबाई शेजवान यांच्याकडून फायनल डे जो आपला दिवस रात्रीचा शेवटचा दिवस असेल त्यासाठी प्रेक्षकांसाठी ती सुवर्ण संधी लकी ड्रॉ साठी सायकल असणार आहे. जाऊया आपण मैदानावरती. एकूण धावा धावसंख्या फलकावरती 17 आहेत. 2 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. स्ट्रायकरला फलंदाजीसाठी फलंदाज संदीप तलेकर. जबरदस्त गोलंदाजी इथे शांत ठेवले. साई स्टार वीगर संघ अडचणी वाढल्यात. 2 गडी बाद झाल्यानंतर इथे पहिल्या षटक आम्ही पाहिलं विजयचा 11 धावा, दुसरा षटक सागरनं 6 धावा आणि या षटकातील 3 चेंडूवरती अजूनही एकही धाव नाही. एकूण धाव आहे त्या 17 धावसंख्या फलकावरती. डॉट बॉल येईल. इथे आपण पाहतोय एकूण धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 4 चेंडू फेकलेत अजून एकही धाव खर्च केली नाही. 17 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. काल आम्ही मेडन षटक पाहिलं. गावदेवी आंबिवलीचा करण गणसुलकरने ते फेकलं आणि ते मंगेश नावडेकर. तीच परिस्थिती साई स्टार संघासमोर. मोठ्या फटकाचा प्रयत्न. सागर उभा आहे. सागरचा प्रयत्न हर्षदने केला. आईवाक्याचा प्रयत्न फसलाय आणि या डावातील दुसरा षटकार दाखवते फलंदाज संदीप. तेवीस धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा सरळ बॅटनं ताकदीचा प्रचंड वापर आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येईल. दुसरीसाठी निघालेत आणि 2 धावा इथे सहज सोप्या पद्धतीने पूर्ण झाल्या. या 2 धाब्याने संघ पोहोचलाय. एकूण धावा पहिल्या 3 षटकांची समाप्ती झाली. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये साई स्टार वीगर संघ.
तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह पुरस्कृत झाले, ते सोमनाथ गोकुल पाटील आणि त्यांच्या समवेत वीर फार्म हाऊसचे मालक इथे विघ्नेश भालेकर, त्यांचं सुद्धा इथं शुभागमन झाले. मी दोघांना विनंती करेन, क्लासमेट आहेत, बॅचमेट आहेत, एका वर्गातील दोन मित्र आणि क्रिकेटसाठी प्रचंड आम्हाला सहकार्य कर, दोघांना मी विनंती करेन या आपण मंचावरती. आपलं खूप खूप स्वागत आहे. विघ्नेश भालेकर आणि सोमनाथ बुवा पाटील त्यांना सुद्धा आम्ही विनंती करेन. ओम साई कॅटरर्सचे इथे मालक मी सोमनाथ बुवा पाटील यांना सुद्धा विनंती करेन या आपण मंचावरती. आपलं खूप खूप स्वागत आहे. तर इलेक्ट्रिशियन अंशु मंडप डेकोरेटर्सचे आमच्या डीजेशी आपण संपर्क करा. साहिल पाटील इथे संपर्क करायचा. याच दरम्यान कुस्तीपटू इथे काशीनाथ भगत, त्यांचं सुद्धा इथे शुभागमन झाले, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि ओम साई कॅटरर्सचे आणि क्रिकेटसाठी नेहमी आम्हाला सहकार्य करणारे आमचे सोमनाथ बुवा पाटील, त्यांचं सुद्धा इथे शुभागमन झाले, त्यांना सुद्धा मी विनंती करेन या आपण मंचावरती. आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. वीर फार्म हाऊसचे मालक विघ्नेश भालेकर, त्यांना सुद्धा मी विनंती करेन या आपण मंचावरती. आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आम्हाला जॉईंट आहेत इथे पंकज भालेकर, आमचे अत्यंत जवळचे मित्र मच्छिंद्र पाटील माजी खेळाडू, आणि त्यानंतर विठ्ठल पाटील सर, त्यांना सुद्धा आम्ही आमच्या मंचावरती पाहते. त्यांचं समालोचन ऐकून आम्ही समालोचन शिकलो. ते आमचे गुरुवर्य विठ्ठल पाटील सर, जबरदस्त त्यांचे सुद्धा योगदान. आजच्या रात्रीमध्ये आम्हाला लाभणारे कामानिमित्त वेळ मिळत नाही, इथे विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत आणि निश्चितच त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. अमय शेटपाटील आमचे समवेत आहेत, सोमनाथ पाटील असतील, इथे आमचे कुस्तीपटू काशीनाथ भगत आम्हाला जॉईंट आहेत आणि त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अपडेटर आणि प्रत्येक स्पर्धेवरती ज्यांची कडवी नजर असते आणि आमचे समर्थक निश्चितच पीपी प्रशांत फडके आम्हाला जॉईंट आहेत. सागर उल्वेकर गोलंदाजीसाठी सेकंड स्पेलमध्ये आलेत. इथे जबरदस्त गोलंदाजी राहिल्या. एकूण धावसंख्या फलकावरती त्या 25 धावा. अजूनही 3.1 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांची ही लढत या मैदानावरती आपण पाहतोय. सागर उल्वेकर पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईक रेंजला खेळतोय राकेश पाटील. बॅटची आतली कडा, इथे तू मे दोन खेळाडू एका सेंडला. ओव्हर थ्रो, मोरबे संघाच्या चुका आपण इथे पाहतोय. जिथे एकही धाव नव्हती, जिथे चेंडू जाईल सीमा पार, पंचांचा इशारा, एकूण धावा मिळतील 4. जाऊया आपण मैदानावरती. मागे क्षेत्ररक्षक तैनात. चांगल्या थ्रोची गरज होती, सागर कलेक्ट करू शकला नाही. तत्पूर्वी मिळतील इथे 2 धावा. या 2 धाव्याने संघ पोहोचला. एकूण धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 31, 31 धावा. अजूनही 4थं षटक सुरू आहे. 5 षटकांची ही लढत आहे. पहिल्या फेरीतील ही पहिली लढत. आजचा दुसरा दिवस आहे स्पर्धेचा आणि इथे आपण पाहतोय शुभारंभ झालाय. सागर उल्वेकर राकेशसाठी खोदून काढतोय चेंडूला. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. 2 षटकार आपण पाहिलेत. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला थ्रो, तत्पूर्वी मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनं संघ पोहोचलाय. एकूण धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 33, 33 धावा धावसंख्या फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. सागर उल्वेकर 4 चेंडू फेकलेत, 8 धावा खर्च केलेत मैदानावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. सागर उल्वेकर. राकेशसाठी हा चेंडू सरळ बॅटनं. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मिळेल. दुसरीसाठी निघालेत आणि 2 धावा सहज सोप्या पद्धतीने पूर्ण झाल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिले आणि या 2 धाव्याने संघ पोहोचलाय. एकूण धावा आहेत त्या 35, 35 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्रिकेट. यंगस्टार मोरबे, साई स्टार, विगर या 2 संघांमध्ये आजच्या दिवसातील ही पहिली लढत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. सागर उल्वेकर. मोठा फटका. मागे क्षेत्ररक्षक
आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमा पार, मिळणार षटकार. एक धावा धावसंख्या फलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धावसंख्या फलकावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या 11, दुसऱ्या षटकामध्ये 6, तिसऱ्या षटकामध्ये 8 आल्या आणि चौथ्या षटकामध्ये 16. कुठल्या सागर उलवेकरनं दुसरं षटक फेकलं, 6 खर्च केल्या होत्या आणि इथे आपण पाहिले सागरनं 2 षटकं फेकले आणि 22 धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक येईल गोलंदाजीसाठी, येईल गोलंदाज मोरबे संघाकडून तुषार शेलके. आत्ता ज्यांचं आगमन झालंय ते आमचे हरिभक्त पारायण कालुराम पाटील उर्फ आप्पा. त्यांचं सुद्धा विशेष सहकार्य, जेव्हा जेव्हा स्पर्धा असते त्यांचे सहकार्य आम्हाला लाभतं. ते कालुराम आप्पा, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. 6 चेंडूंचा खेळ बाकी. पहिलं सत्र आपण इथे पाहतोय. गोलंदाजी ते सज्ज होईल. एकूण धावा आहेत ते 41. आणि ते फलंदाज बाद. तर मी विनंती करेन श्रीराम चिंचवली संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा जुई संघाचा संघनायक आपण संपर्क साधा. फ गटातील ही दुसरी लढत असणार आहे. आजचा दुसरा दिवस आहे. मी विघ्नेश भालेकर यांना मी विनंती करेन. तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झाले तर निश्चितच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितच शाळेमध्ये शिकलो ते CK पाटील सर, त्यांचं सुद्धा इथे आगमन झाले. तर मी सरांना विनंती करेन या आपण मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या चेंडूवरती इथे फलंदाज बाद झाला. संदीप माघारी परतला. राकेश पाटील आणि त्याला साथ देण्यासाठी फलंदाज इथे नयनला आपण पाहतोय. CK पाटील सरांची इथे उपस्थिती आम्हाला लाभते. विठ्ठल पाटील सर आमच्या समेत जॉईंट आहेत. पंकज भालेकर असतील, अमय शेठ पाटील, मच्छिंद्र पाटील, सोमनाथ बुवा पाटील, काशीनाथ भगत, त्यांची सुद्धा उपस्थिती. आमचे कालुराम आप्पा, त्यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेमध्ये आम्ही पाहतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. सागर, तुषार शेलके इथे आपण पाहतोय. मागे क्षेत्ररक्षक तैनात. एकदा मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. एका धाब्याने संघ पुढे सरकला. एकूण धावा आहेत त्या 42 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करायची. मात्र इथे आपण पाहिले मागच्या षटकामध्ये 16 आल्या, ज्यामध्ये फलंदाजी आपण पाहिली राकेशची, ज्यामध्ये फलंदाजी पाहिली संदीपची. मात्र इथे नयनला मोठे फटके खेळावे लागतील. त्याला साथ देणाऱ्या राकेशकडून आशा अपेक्षा. 4 चेंडूंचा खेळ बाकी. आपट बार होता आणि इथे फलंदाज बाद होईल. राकेश पाटील येईल माघारी. मैदानावरती चांगला षटक राहिले. तुषार शेलके मैदानावरती शेवटचं षटक. 3 चेंडू फेकलेत, 2 गडी बाद केलेत. मी पुन्हा एकदा विनंती करेन चिंचवली संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा जुई संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधा. 5:43 झालेत. तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे,
काल स्पर्धेची पहिली रात्र होती, 6 वाजता सामने सुरू झाले तरी सुद्धा 2:10 सामने संपले. तर मी विनंती करेन दोन्ही संघांचे संघनायक आपण यायचे आमच्या मंचावरती नाणेफेकीसाठी. चिंचवली आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा जुई संघ. गोलंदाज तयार. लोवर फुल टॉस होऊ द्या. इथे आपण खेळाडू पाहते प्रदीप फडके येतील दुसरीसाठी निघालेत आणि इथे 2 धावा सुद्धा सहज सोप्या पद्धतीने पूर्ण झाल्या. या 2 धाव्याने संघ पुढे सरकला. दीपकभाई फडके अजूनही फलंदाजासाठी आले नाहीत. डाव्या हाताचे फलंदाज होते, मात्र इथे थोडीशी विचारसरणी जर आपण विचार केला साई स्टार विगर संघ ते वेगळे आणि इथे त्यांचे गेम प्लॅन मी तर म्हणेन काहीतरी वेगळं पाहायला मिळतंय. 2 धाब्यानं संघ पुढे सरकला. एकूण धावा त्या 44, 44 धावा धावसंख्या फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. जबरदस्त गोलंदाजी थांबवून ठेवले इथे फलंदाजांना. काल झालेले पहिल्या फेरीतील 3 सामने आम्ही पाहिले. पहिल्या फेरीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये 30 बनल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 20 बनल्या, तिसऱ्या सामन्यामध्ये 24 बनल्या. मात्र इथे या सामन्यामध्ये आतापर्यंत 44 बनल्यात. पहिला सामना सूर्य मैदानावरती आणि या डावातील हा शेवटचा चेंडू आहे. पंचांचा इशारेला हा चेंडू वाईड आहे. एका धाव्याने संघ पुढे सरकला. एकूण धावा त्या 45 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहते. चिंचवली संघाचा संघनायक इथे पोहोचलाय. मी जुई संघाच्या संघनायकाला विनंती करेन लगेच आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. जाऊया आपण मैदानावरती. शेवटचा बॉल आणि ते फलंदाज बाद. तर धावा बनतील तब्बल 45. आणि एक विशेष सूचना असणार आहे, जेव्हा पाण्याची मागणी केली जाईल मैदानावरती तेव्हा खेळाडू कक्षामध्ये आम्ही पाणी उपलब्ध केलं आहे, तिथूनच खेळाडू आतमध्ये जातील. पाणी जर खेळाडूंना लागलं तर दोन्ही संघनायक संपर्क साधा. चिंचवली संघाचा संघनायक पोहोचलाय तर मी विनंती करेन जुई संघाचा संघनायक आपण लगेच यायचे. पहिला डाव आपण पाहिला साई स्टार विगर संघाचा. एकूण धावा बनल्या त्या 45 आणि जिंकण्यासाठी गरज असणारे 30 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज. तर पुढच्या सत्रामध्ये निश्चितच आम्ही वळणार आहोत. 30 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज असताना आमचे गुरुवर्य इथे विठ्ठल पाटील सर यांच्याकडे आम्ही वळणार आहोत. हॅलो, धन्यवाद मनोहर. सन्माननीय विद्यमान सदस्य गुराम पंचायत वाजे व माजी उपसरपंच चषक ही स्पर्धा मोठ्या थाटामाटात संपन्न होताना आपण पाहतोय. आज दुसरी रात्र आहे खऱ्या अर्थानं. तर इथे प्रकाशदादा पाटील आपलं वेलकम आहे. उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे, क्रीडा रसिकांचे, क्रीडाप्रेमींचे आणि वाजे ग्रामस्थांचे, या पंचकृषी सर्वच मान्यवरांचे मी सहृदयापासून, अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं पिंटू शेठ पाटील आमचे परम मित्र आणि क्रिकेटला स्वतःचे धर्म समजतात. बंटी शेठ फिर फार्म हाऊस प्रोप्रायटर या आपण स्टेजवर. यंगस्टरचे माजी कॅप्टन आमच्या संघाचे ते आलेले आहेत. तर पाहतोय आपण दोन्ही संघांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि वळूया मैदानाकडे. पहिली इनिंग संपलेली आहे. इथे वैभव सरांचंही आगमन झालेलं आहे. आपले स्वागत. अभिषेक सर या आपण.
खूप सारे मान्यवर आपण पाहतो व्यासपीठावर. श्री चांगदेव पाटील सर आहेत, रिस्पेक्टेड आहेत आम्हाला. तुमचंही खूप छान. सोमनाथ पाटील आहेत, आणखी खूप सारे आप्पा आहेत. काशीनाथ भगत आले आहेत, पंकज, अभि. त्यानंतर DJ सिस्टीम आपण पाहतोय सतीश चौधरी आणि माझा मच्छिंद्र, जो मंगलमूर्ती संघाचा कॅप्टन, नो प्लेयर, फॉर्मर कॅप्टन, सक्सेसफुल कॅप्टनशी आहे त्याची. तर सर्व आयोजकांचे मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय, धन्यवाद देतोय. आणि बाला, विजय पाटील, मयूर पाटील, आपलंही मनपूर्वक स्वागत. इथे प्रेम स्कोरिंगच्या भूमिका श्रीकांत, एकच वादा श्रीकांत दादा, साहिल आणि श्रीकांत A1 जोडी, हार्टली वेलकम. संपर्क प्रमुख म्हणून ते इथे धुरा सांभाळत आहेत. या स्पर्धेसाठी त्यांनी खूप अफाट मेहनत घेतलेली आहे. सचिन ठाकूर आमचे मित्र, एक जबरदस्त क्रिकेटर आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये आज आहेत. आज क्रिकेटचं क्रेज आपण पाहतोय साता समुद्राकडे गेलेलं आहे. खऱ्या अर्थानं मी सहसा आता समालोचनाला जास्त कुठे बसत नाही, पण आज खऱ्या अर्थानं इथे दिनेश मसने या आपण. आज निश्चितच मला खूप आनंद होतोय. कालच मी हजेरी लावणार होतो, पण काही कारणास्तव मला येता आलं नाही. मनोहर पाटील आपले कॉल मी पाहिले, मी सांगितलं तुम्हाला की मी आज हजेरीला, आणि 9 वाजल्यानंतर पुन्हा इनिंग झाल्यानंतर मी 9 वाजता हजर राहीन हा शब्द देतो. पण मला खूप आनंद आहे, कारण माझ्या गावातून तू झालास. एक खूप छान म्हणजे समालोचनामध्ये जी भरारी घेतलेली आहेस आणि या आपल्या गावाचं नाव तू रोशन केलं आहेस, आणि नंतर तुझ्या नावाचं गाणंसुद्धा वाजवावं, कारण आपल्याला माहिती आहे ज्याच्या नावात आहे बोलभाला, पिंटू पाटील 3 स्टारवाला, वाजे भागात फेमस झाला. अतिशय ग्रेट आयोजन असणार आहे. तर सचिन ठाकूर नेहमीच. तर आता दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे, क्रीडाप्रेमींचे, क्रीडा शौकीनांचे, मान्यवरांचे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिली इनिंग झालेली आहे ती म्हणजे 6 स्टार विगर संघाची. त्यांनी धावा जमवल्या 5 षटकांमध्ये 45 आणि विजयासाठी 46 धावांचं आपण लक्ष पाहतोय. कशा पद्धतीनं चेस असेल. मेंटॉर म्हटलं गेलं तर दीपक फडके सहसा इतक्या स्वस्तात घेणार नाही, कारण एक सक्सेसफुल कॅप्टन. आणि मोरबे संघ हा सुद्धा एक खऱ्या अर्थानं फॉर्मात असलेला संघ आहे. दोन्ही संघ जे आहेत ते तुल्यबळ संघ आहेत आणि चांगल्या खेळाची अपेक्षा एक ही सेफ टोटल असेल का, परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी 6 स्टार संघाची, त्याच्या दीपक फडके जेव्हा येतील तेव्हा निश्चितच ते मॅच विनिंग गोलंदाज असतात आणि नेहमी विकेट मिळवून देतात. पण सर्कलचा जो गोलंदाज वापरला जाईल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या इथे दिनेश मसने या आपण. आज आयोजक आहेत आणि सायकलचे पुरस्कर्ते आहेत, वेलकम. तर बघा 46 धावांचा चेस असेल यंगस्टार मोरबे संघाला. सलामीची धर्मवीर आणि कर्मवीर जोडी राहुल पाटील आणि आयुष फडके मैदानात खेळपट्टीवर पोहोचलेत. सनील फडके पहिला गोलंदाज वापरला जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि दांडी गोल, क्लीन बॉल थ्रू डिफेन्स, पास बॉल डाऊन. वेलकम शुभम शेलके चिंचवली. पिंटू पाटील म्हटलं तर खऱ्या अर्थानं क्रिकेटचे प्रेरणास्थान आहेत आणि आम्हाला निश्चितच त्यांचा अभिमान आहे. तर राहुल पाटील याची दांडी गुल झालेली आहे आणि सनील फडकेनं मात्र इथे आपले निश्चितच हुकमी अस्त्र काय असतं, प्रमुख अस्त्र आणि शस्त्र म्हणून गोलंदाजीची धार आपण जी पाहिली, अचूक बुंधा मारला गेला आणि इथे त्रिफळाचीत केलं. पहिली गशंती झालेली आहे. थोडंसं प्रेशर निश्चितच असेल, कारण टार्गेट जर पाहिलं 46 धावफलकावर एक चेंडू पूर्ण झाला आहे आणि कोणतीच धाव लागलेली नाही आहे. कशा पद्धतीनं खेळ असेल, परंतु इथे मात्र थरार पाहायला मिळालेला पहिल्या चेंडूवर. सन्माननीय अतिथी मान्यवर आमचे बंधू शरदभाई, शरद शेठ ठाकूर या आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्थानापन्न व्हावं. महेश उलवेकर साहेबांचं या ठिकाणी येस वन डाऊन साठी तिसऱ्या फलंदाज मंगेश उलवेकर आता दाखल झाला आहे. स्ट्राईकला गार्ड्स घेऊन खेळण्यासाठी सज्ज होईल. दुसरा चेंडू या वेळेला मात्र सहज फ्लिक केलं. एक धाव मिळाली आहे फलंदाजाला. स्ट्राईक रोटेट होताना आपण पाहतोय. आयुष फडकेला स्ट्राईक मिळेल. मंगेशनं एक धाव घेतली. संघाचं खातं खोललं गेलं इथे.
46 धावांच्या विजय लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिलं षटक प्रगती पथावर असताना मात्र एक गडी बाद धाव लागले ती फक्त एक. अटॅक होणं गरजेचं आहे, एकाला किल्ला लढवावा लागेल. जरी पहिला विकेट गेलेला असला तरी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितच 12 ते 14 धावं कुठून काढणं हे मात्र निश्चितच टार्गेट ठेवावं लागेल. इथे मात्र टोलावला मिड विकेटच्या वरून समालोचन कक्षामध्ये पडतोय चेंडू. षटकार 24 लाईव्हचा कॅमेरा घालवायचा आहे वाटतं. आयवा कॅच घेतला. वेळ टाळ्या वाजवा. कोणी घेतलाय? प्रतीक शेंद्रे. टाळ्या झाल्या पाहिजेत आणि फ्री स्पोर्ट्सची जर्सी त्यांना लागू झालेली आहे. सन्माननीय आमचे मित्र भाई दीपक फडके आणि अतिशय वेगावर स्वार झाला होता आणि चपराक बसली 6 धावांची 7 धावा. इथे मात्र स्ट्रेट ड्राव क्लासिक फलंदाजीचं प्रदर्शन आणि तितकाच सन्मान दिला. षटकार मारल्यानंतर मात्र डोक्यात हवा असते फलंदाजाच्या, पण इथे मात्र स्ट्रेट आपण पाहिलं ऑन द राईज ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाली आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र चित्याच्या चपळाईनं केवळ 1 धाव या चेंडूवर मिळते आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मंगेश उलवेकरला स्ट्राईक मिळते, तो 1 वर खेळतोय. संघ पोहोचला 8 वर. इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन आहे. काय ताकद आहे फटक्यांमध्ये, अचूक टायमिंग साधतात. विजय पाटील यांची आयवा कॅचची संधी हुकलेली आहे. दुसरा षटकार. पहा इथे मात्र आयुष फडकेनं लगावल्यानंतर मात्र आता मंगेश उलवेकर. इथे गोलंदाज सनील फडकेला थोडंसं व्हेरिएशन करावं लागेल. अतिशय वेगाचा हा चेंडू मात्र हा गुडलेंग स्पॉटवरचा चेंडू होता आणि बरोबर फ्रंट फुटवर येऊन मात्र एक पुल शॉट पाहायला मिळाला. पुल सक्सेसफुल झालेला आहे. जी धावगती आवश्यक होती ती मात्र आता राखण्यात यश येत आहे. 14 धावा 1 गडी बाद यंगस्टर मोरबे संघाच्या. इथे मात्र काय टोलावलाय, विट बनवली, जागा बनवलेली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट पाहतो. डीप कव्हर पॉइंट, सीमा पार, चौकार. पहा पहिलं षटक संपलेलं आहे. शेवटच्या चेंडूवर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या चौकार आला. एक स्क्वेअर कट चांगला पाहायला मिळाला आणि अतिवेगाचा वापर केला. वाट बघितली होती तो स्ट्रोक खेळताना. खऱ्या अर्थानं जर म्हटलं मंगेश उलवेकर एक इथे क्लासिक फटकेबाजी करताना आपण पाहतोय नेत्र. आता मी ज्या स्पेलचा उल्लेख केला होता, टर्निंग पॉईंट असेल या संघाच्या दृष्टिकोनातून क्षेत्ररक्षण करणाऱ्या. कारण युवा समालोचक आमच्या गावचे आदित्य पाटील आपलं वेलकम आहे. काल तुम्ही फार छान रात्र गाजवली. आज आपण 5 दिवस आपण इथे सहकार्य करायचं आहे. मी तुमच्या सोबतीला असेन पण मला तुम्ही समजून घ्या जरा. मनोहर पाटील चला तर मग इथे बघूया. दीपक दुसरं षटक घेऊन आले. तिथे मात्र हवेतून खेळलाय, गॅपमध्ये आहे. स्क्वेअर लेग आणि डीप विकेटच्या मधून चेंडू 1 बाउंस सीमा पार होईल. चांगलं खेळलं, चौकार. बावीस धावा धावफलकावर लागतायत. आयुष फडके 1 षटकार 1 चौकार लागवतोय. 3 चेंडूमध्ये 11 धावांची खेळी साकारतोय. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होईल. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय. दीपक पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, क्लास फाईन खेळलाय ओव्हर टू द लॉंग लेग आणि हा षटकार. या 28 धावा झालेल्या आहेत. केवळ 18 धावांची आवश्यकता. इथे मात्र स्ट्रेट ऑन द राईज खेळ, ऑन ड्राईव्ह केले. वाईड मिड ऑनला क्षेत्ररक्षक होता. चांगली फेकी चेंडूची
एक धाव मिळेल, स्ट्राईक मिळेल मंगेश उलवेकरला. तोही 11 धावसंख्येवर खेळतोय. एक षटकार एक चौकार लगावलाय. 3 चेंडू पूर्ण 11 धावा खर्च करतायत दीपक फडके. आज मात्र चांगला खेळ इथे आपण पाहतोय सध्या. इथे मात्र अतिशय वेगानं फेकला चेंडू पुलर लेंथ होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा मोह फलंदाजांच्या अंगाशी येतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता फर्स्ट डॉट बॉल असेल या दुसऱ्या षटकातला. 4 चेंडू 11 धावा खर्च करतोय दीपक. विकेट मिळवून देईल का? गरजेचं आहे. सनील फडकेनं राहुल पाटीलला पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं की त्यालाही 2 षटकार एक चौकार लगावले होते. इथे मात्र स्टेट बॅटनं खेळलंय आणि कोणत्याच प्रकारचं जोखमीचं इथे प्रत्यय आपल्याला दिसत नाही आहे. कारण टार्गेट अचीव करण्याच्या विजयाच्या समीप जाताना दिसतील. कारण चांगली प्लॅनिंग आहे. मध्ये मध्ये मोठे फटके. सिंगलला पण क्रिकेटमध्ये तेवढं स्थान आहे. धाव येणं महत्त्वाचं आहे. चेंडू डॉट न जाणं महत्त्वाचं आहे. फलंदाजी करणाऱ्या यंगस्टर संघाला 46 धावांचं लक्ष आहे. धाव फलकावर आहेत 30. 16 धावांची आवश्यकता असताना पॅडल स्वीप करायचा होता. चेंडू मात्र गुडघ्यावर आदळलाय. लेग बायच्या स्वरूपात पंच सत्यवान काकडे आमचे बंधू यांचा इशारा एका धावेचा येतोय आणि एका धावेनं वाढ. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या मात्र 1 गडी बाद. यंगस्टर मोरबे संघाची 31. 18 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक. पाणी द्यायचं आहे पंचांना प्लीज. व्हॉलेंटियर्स आज. जुई संघाचा संगणक नाणेफेकीसाठी आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. शेवटचा पुकार असेल आपल्याला. खेळाडू कक्षामधून जर कोण आपले व्हॉलेंटियर्स आहेत का प्लीज जरा द्या. हां येस येस. खेळाडू कक्षातीलच खेळाडूंनी कृपया सहकार्य करायचं आहे. आपण धावा 31 झालेल्या आहेत. 18 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. दिजे आपण पाहिलं संगीत आई कारल्याची 21 नवसाला पावणारी हाकेला धावणारी आणि निश्चितच जो कोणी आई मातेच्या चरणी आपला नवस करेल तो निश्चित पूर्णत्वास जातो. पण तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे. कारण श्रद्धेतच देव असतो. आपण म्हणतो नेहमी मांडला तर देव नाही तर दगड. श्रद्धा महत्त्वाची आहे तुमची. तर फार समीकरण आता सोपं झालेलं आहे. पण एक मॅजिक स्पेलची आवश्यकता आहे. ती म्हणजे फलंदाजी करणाऱ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या गोलंदाजी करणाऱ्या 6 स्टार विगर संघाला प्रेशर पहा. प्रेशर पहा. आउटसाइड डे ऑफ स्टंप पाहतोय आपण. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता. इथे मात्र दिशा भटकतोय. तिसरा गोलंदाज नयन व्हाईट बॉलनं आपल्या गोलंदाजीची सुरुवात करतोय आणि अवंतर 1 धावसंख्येत भर पडेल ती यंगस्टर मोरबे संघाच्या 32 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 14 धावांची गरज. इथे मात्र आगळा वेगळा प्रयत्न दिसला. चेंडूची लाईन लेंथ पाहून खेळायचं हे निश्चितच डोक्यात ठेवावं लागेल. कारण जरी समीकरण सोपं वाटत असलं तरी पण व्हेरिएशन पाहायला मिळते नयनकडे. कारण फलंदाजीची ज्या पद्धती शैली आहे पुल शॉट किंवा जे आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा मोह जास्त तो आयुष फडकेचा. परंतु आयुष फडके एक तंत्रशुद्ध पण फलंदाज आहे. या चेंडूवर काय प्रत्येल आपल्याला पाहायचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता. फसतोय रिव्हर्सचा प्रयत्न. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूची डॉट चेंडूची सांगता होते. 2 चेंडू पूर्ण. तिसऱ्या षटकातील धावफलकात काडी मात्र बदल नाहीये. 32 1 गडी बाद. 16 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. असे चेंडू डॉट घेण्याची काय गरज आहे. सहज रीतीनं बॅटला लावले सिंगल घेतला तरी तुम्ही पुढे. परंतु इथे मात्र पहा हवेतून खेळलंय. टायमिंग ताकदीचा वापर. सुपर शॉट. मायटी हिट. षटकार. खंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत
राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुद्रा. अनंत राजे झाले गेले अंती मुखात माती, उरले एकच आमचे शिवराय राहिली त्यांची दिगंत कीर्ती. आमच्या राजांना मानाचा मुद्रा. दरम्यान आपण थरार पाहतोय फलंदाजीचा या चेंडूवर. पुन्हा एकदा षटकार आणि तिसरा षटकार आला आयुष फडकेच्या बॅटमधून आणि समीकरण सोपं झालं. आता धावसंख्या जर बघितली आपण 38. 15 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना मात्र एसटीच्या मागे चेंडू जातोय. चांगलं खेळलंय आणि इथे मात्र हा चेंडू जाईल. चौकार सीमा पार झालाय. लॉंग स्टॉप आपण चौकार पाहिला. इथे मात्र या चेंडूवर मात्र 2 धावा पूर्ण. पंच आम्हाला कळवायचं आहे आपण बॅट येस लेग बायचा इशारा. आता जर आपण पाहिलं तर केवळ 2 धावा विजयीपासून दूर. 13 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थानं एक हाती किल्ला लढवला आणि या सामन्यामध्ये डोकं वर काढू दिलं नाही ते 6 स्टार विगर संघाला. खरं आज चांगल्या खेळाची अपेक्षा होती, परंतु धावा कुठेतरी 20 ते 25 कमी पडल्या मी म्हणेन. आणि भाई दीपक फडके फलंदाजीला पण आले नव्हते आणि त्याचबरोबर त्यांना आज विकेट प्राप्त, परंतु नियंत्रणात्मक गोलंदाजी साकारली. असो, या षटकातील हा शेवटचा चेंडू होता आणि हा विनिंग शॉट असेल मला वाटतं आणि हा सीमा पार होतोय. कॉंग्रॅच्युलेशन विजयी चौकार. दोन्ही संघांचे अभिनंदन. 6 स्टार विगर संघ आपण या स्पर्धेत सहभागी झालात. वाजे ग्रामस्थांच्या वतीनं, आयोजक पिंटू शेठ, सर्व आमच्या आयोजकांच्या वतीनं मी आपल्याला पुढच्या वाढीस शुभेच्छा देतो. आणि यंगस्टार क्रिकेट संघ मोरबे चांगली आपण या ठिकाणी फलंदाजी केली आणि विजय साकारला. चांगली गोलंदाजी झाली. ऑलराऊंड परफॉर्मन्स आपला झालेला आहे. तर या विजयासाठी खूप खूप आपल्याला धन्यवाद देईन. आणि मॅन ऑफ द मॅच जर आयुष फडके 12 चेंडू आणि 32 धावांची ज्यानं वादळी खेळी साकारली तो ठरतो या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर आपण आपली ट्रॉफी घेण्यासाठी पुढे यायचं आहे. आमचे सन्मान्य अतिथी मान्यवर सी.के. पाटील सरांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या भाग्यवान खेळाडूला गौरवायचं आणि पुढचं समालोचन म्हणून किंवा आमचे भाई आलेले आहेत वैभव ते बसतील. धन्यवाद. या ठिकाणी आज आदित्य तुलाही शुभेच्छा. तर पंच म्हणजे क्रिकेटचे आपण म्हणतो गॉड, क्रिकेट अंपायरचा क्रिकेटिंग गॉड आणि खरंच आपली स्टिक अंपायरी असू द्या नेहमीच. आणि खूप चांगलं सहकार्य आपलं वेगवेगळ्या स्पर्धामधून मी तुम्हाला पाहतोय. हॅपी न्यू इयर सर्वांना. नमस्कार दादा. तर इथे भाग्यवान खेळाडू जो ठरलाय आयुष फडके यांच्या क्रिकेट संघाचा तारणहार. 12 बॉल 32 धावांची वादळी खेळी साकारली. त्यानं पुढे यायचं आहे. या आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी आदरणीय सी.के. पाटील सर एक शिक्षित व्यक्तिमत्व आहेत.